रामकृष्ण हरी. आज आपल्याला काय शिकायचंय? रामकृष्ण हरी साखळी कशा पद्धतीने वाजवायची ते आता मी आज वाजवून दाखवतो त्या पद्धतीमध्ये आणि तुला शिकवितो त्या पद्धतीमध्ये आपल्याला शिकायचे आहे. काय आता आपल्याला प्रत्येक बोल शिकायचा आहे. दहा कसा वाजवायचा आहे तर धुनाकून वर वाजवायचं आणि शाईकून थाप मारायचं. वाजवा. गिना हा शब्द वरी आणि न शाईकून 3 बोटांनी लावायचं. काय करायचं? न कसा आहे 3 बोटांनी न. शब्द कुठे आला पाहिजे? पानाच्या मध्यभागी. हा त ग गिन हे शब्द झाले धा गिन धा गिन त ग गिन. हा हे स्पष्टपणे आणि वजनामध्ये वाजवायचे. कसं वजन? धा गिन धा गिन त ग गिन. आणि पुढचा बोल धेत धा. धेत कसं वाजवायचं? शाईकून 3 बोटांनी दाबायचं आणि एकूण मोकळं वाजवायचं. तग 3 बोटाने शाईकून ग आणि धुमाकून ग वाजवायचं. ती शब्द शाईकून त्याच पद्धतीने वाजवायचं. ती काय वाजवायचं आहे? ट एका बोटाने वाजवायचं. ग हे शब्द एकूण धुमाकून वाजवायचा. दी शब्द 4 बोटाने शाईवर आघात करायचा. शब्द खाली मारायचा. तसं 10 वाजत नाही. शाईकून बी तिसऱ्या वेळेस फक्त 10 वाजवायचा नाही. गदी गण फक्त. आणि नंतर काय करायचं? धागिनाचा जे बोल आहे ते धागिनाचा बोल आपल्याला पुढे लावायचा आहे. काय करायचंय?
सांगतो आता. आणि ज्यावेळेस स्पीड मध्ये आपल्याला जेव्हा रियाज होतो त्यावेळेस बोल कशी वाजते ते दाखवतो. हे 100% आणि ही म्हणजे रामकृष्ण हरी म्हणजे सुरुवातीचं भजन कसं वाजवायचं, कशा पद्धतीने वाजवायचं ही पूर्ण